लाभ मिळावा म्हणून आम्ही दर वर्षाला येतो कोकणदेवी आणि आम्हाला मान देते, झेंड्याला भरपूर देते बारीक मोठं सर्वांना. असं आम्ही याच्यासाठी आलो आम्ही देवीला भेटायला. एका वर्षामध्ये आम्ही येतो. चला या आम्ही मंदिरात जातो. ये साहेब बस ये चलिए या तुम्ही दर्शन घेऊया. थांब हा चल. ही आमची खोकळा देवी सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही खोकला देवीला प्रथम मान देतो. त्याच्यानंतर हरबा देवी, हिरा देवी, किल्लेश्वर यांना सुद्धा आम्ही मान देतो. आणि आम्हाला धंद्यामध्ये भरपूर प्रगती व्हावी आणि यश यावे यासाठी आम्ही दरवर्षी या खोकला देवीला आम्ही येतो. बरं, खोकला देवी माते आम्ही तुम्हाला मान फुलाची पाकळी अर्पण केलेली आहे आणि आमच्या धंद्याला एकदम यश भरभराटीने येऊ दे अशी मी मागणी मागतो. जय खोकला देवी माते की जय. ही कोकणदेवी माता आम्हाला दर वर्षाला यश देते. आम्ही दर वर्षाला तिच्या पायाजवळ येतो. आम्ही मागणी आमची मागतो आणि भरभराट यश देतो. आम्ही सर्व बारीक मोठ्या सुद्धा आम्हाला तिची आठवण पडते. वर्ष झालं की बाबा तिला भोजन द्यायचं आहे, काय तर द्यायचं आहे प्रसाद म्हणून. आम्ही काळजीशी येतो त्या देवीजवळ. आम्ही त्या खोकला देवीवर कोणाचा खोकला दूर करते ही अशी माता आहे. आणि सर्वांना कामाला बिमाला यश प्राप्त करते म्हणून आमच्या पायाजवळ आलेलो आम्ही. आणि ते आम्ही मागणं मागतो दरवर्षी आम्हाला यश प्राप्त करतं. बारीक मोठे धंदे आम्हाला इथे येण्याचा काही भास होतो. वर्ष झालं का ते भास होतं आम्हाला का आम्ही ते देवीजवळ केव्हा जातो केव्हा नाही. आणि आनंदाने आम्हाला यश देतो. हे आमची मागणी. जय खोकले माते की जय. जे काय आहे की त्यांचं पूर्ण फुलाची पाकळी देवाची तुमची इच्छा आहे आणि व्यवस्थित त्यांना अगदी फुलाच्या पाकळीबद्दल देऊन त्यांची विनंती करावी. माते की जय. खोकला देवी माते की जय. चला चला. कौशी रस्ता पण लय नाही झालं ना. एकच गाडी जाते त्यांना पूर्ण माहिती बरेच पुरत आहे गाणं हा म्हणजे फास नाही केव्हा चालू वर्ष मोठ आले. हिरादेवी माते की जय. हिरादेवी माते की जय. आता आम्ही हिरादेवी इथे आलेलो आहे आणि त्याची मानपान करत आहोत, पूजा करत आहोत. आता आम्ही हिरादेवी मंदिरात शिरलेलो आहोत आणि आम्ही दर वर्षाप्रमाणे आम्ही येतो इथे हिरादेवीला भेटायला धंद्यासाठी कामासाठी. आणि आम्हाला भरपूर यश देते. आणि ही माता आम्हाला आठवण करते पण तुम्हाला कधी देणार प्रसाद असं आम्ही करून आम्ही मंदिरात आलेलो आहे. आम्ही आता हिरादेवी येथे पोहोचलेलो आहे आणि आम्ही त्या हिरादेवीचा मानपान करत आहोत. आणि समोर आहे परत सुका राजेश पाटील आणि आमच्या शेजारी आहे प्रकाश कोळी. ते आमचे संपादक आहेत. आता आम्ही मंदिरात फिरलेलो आहोत. देवी माते आमचे धंदे बनायला यश देश आणि भरपूर भरभराट कर आणि सर्व लहान मोठ्या धंदे आहेत त्यांना पण भरपूर यश देश. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही येत राहू आणि मान देत जाऊ. आणि मान देत जाऊ. देवी माते की जय. जय. आता हिरादेवीचा हारपान मानपान झालेला आहे. आता आम्ही किल्लेश्वर या ठिकाणी जात आहे. आणि आम्ही आता निघालो आहे आम्ही किल्लेश्वर.
महादेव इथे जाणार आहे. आमचा भोलेनाथ बाबा तिथे जाणार आहे. आम्ही खोकलेवी आलो, हिरादेवी आलो, इथे किल्लेश्वर इथे जाणार आहे. आणि आम्ही इथून आलो की आम्ही हारोडी आमचा लास्ट मान आहे. मग आम्ही निघणार आमच्या घरी. आमच्या भोजनासाठी त्याचा प्रसाद देण्यासाठी मान करणार आणि ते समुद्राला नेणार. आम्हाला यश प्राप्त कर, वर्षानुवर्षी कर, तुझ्या आठवणीने आम्ही अरे येतो. वा, मस्त. ये आणि आम्हाला भरपूर देतो. आम्हाला उठवतो जागेतून, मला कधी आणणार प्रसाद, कधी आणणार. ते आम्हाला युगायुगाने आज झालं. नाही कोणतं कार्य असतं, कोणाचं लग्न असतं, असे एव्हा करून आम्ही मागे मागे चालू. म्हणजे तो दिवस मिळत ना आम्हाला. जय हिराई माते की जय. आमचा 1 नंबर आता आम्ही सध्या रिक्षात आहे आणि रिक्षातून आम्ही किल्लेश्वर महादेव इथे जाणार आहे. आणि भोले शंकराकडे मानपान करणार आहोत. आता शंकराला बोला गेलं का आम्ही त्याला दूध देणार, सर्व देणार. वर्षात एक वेळेला आम्ही येतो आणि त्याचा मान देतो. आम्ही हे छोटे मोठे धंदे याला हेच प्राप्त करतो म्हणून आम्ही त्याच्या घरी आणि हक्काशी जातो. त्याच्या घरी हक्काशी आम्हाला मच्छी देतो आणि कामगारांना रोज देतो. हा आमचा भोलेनाथ किल्लेश्वर महाराज. महाराज आम्हावर प्रसन्न होतो आणि पावतो आम्हाला. हेच माझे 2 शब्द बोलण्याची आता आम्ही शंकराच्या मंदिरात आलेलो. त्याला किल्लेश्वर म्हणतात. आणि आम्ही दरवर्षी होरी उतरेल की त्यांना आम्ही नारळ पण देतो. आमच्या धंद्याला यश प्राप्त म्हणून आणि यश प्राप्त करतो पण. आणि आम्ही नवीन जाळी घेऊन गेलो बोटीमध्ये, तरी पण आम्ही नारळ देतो. कारण आमचा तो भोले बाबा सर्वांना प्रसाद देतो, खुले मनाशी देतो. घ्या तुम्ही जा समोर, तुला काही होणार ना, मी आहे असा आधार देतो. मग आम्ही शंकराच्या मंदिरात चाललो आणि वर्षात एक वेळेला आम्ही येतोच इथे त्याला प्रसाद देण्यासाठी. तुम्ही आतमध्ये या, आम्ही काय आहे ते तुम्हाला आतमध्ये ते दाखवतो. दाखवतो. चल ये. दत्तचं मंदिर आहे तिकडे दर्शन घेत आहोत. बघ आता दत्ताचं मंदिर आहे तिकडे दर्शन घेत आहोत. आणि दर्शन दत्ताचे घेतलेले आहेत. हा राजेश पाटील, हा भरत सुका आणि आमचे शेजारी आहेत प्रकाश कोळी आणि हा सुरेश टोंबरी. आम्ही दर्शनाला आलो, दर्शन घेतलं. आता आम्ही चालू किल्लेश्वर महाराज. चला आता आम्ही शंकराच्या मंदिरात चाललेलो आहे. दत्ताचं दर्शन घेतलं, गुरु दत्त. आता तिथे शंकराच्या मंदिर. हर हर महादेव. हर हर महादेव. हा भोले बाबा आहे. सर्वांना दर्शन देतो. आम्ही दरवर्षी येतो इथे. आम्ही मान पण देतो आणि ना फुल ना फुलाचा. दरवर्षी आम्हाला यश प्राप्त करतो हा शंकर बाबा, भोले बाबा. आम्हाला जागृत ठेवतो की या तुम्ही माझ्या पायाजवळ. आणि आम्ही आलेलो आहे. वर्षाने एक वेळेला येतो का आम्ही मंदिरात या शंकराच्या. आता दर्शन करायला चाललेलो आहे. हे आम्ही राजेश पाटील, सुरेश टोंबरे आणि देवळात पोचलेला आहे आणि आम्ही आता दर्शन घेण्यात उत्सुक आहे. आणि इथे सर्व मंदिराचं काम चालू आहे. इथे शिवरात्र येणार आहे ना, त्याचा उत्सव होतो वर्षामागे. त्यात सर्व कलर पेंटिंग चालू आहे मंदिरात. आणि सर्व कोणाचं ऑपरेशन चालू, कोणाचं काय चालू आहे, सर्व चालू. फुलं का ना, फुलं का ना, तू का ये घाल. काय मोठ्या हे काय तिथे आता आम्ही शंकराच्या मंदिरात प्रवेश करत आहे. आणि आम्ही त्याला आमच्या धर्मपद्धतीची मागणार आहोत. तर आता मंदिरात शिरतोय आम्ही शंकराचे दर्शन घ्यायला. आणि तो आम्हाला पावतो. दरवर्षी येतो आम्ही तिथे.
वर्ष आम्ही येतो आम्ही आणि आठवून येतो का माझ्या मला कधी आणणार प्रसाद कधी आणणार. आणि यावेळी आम्ही लेट झालो म्हणजे युगाने कोणाचं कार्य हे आहे लग्न आहे म्हणून लेट झालो पण आम्ही त्याच्याकडे आलेलो आहे प्रत्यक्ष शंकराच्या मंदिर भोले बाबाच्या मंदिरात. रजस सर्वांना एक तुझ्याकडे मागणी मागायला आलेलो आम्ही आणि आम्हाला दरवर्षी आठवण पडते भोले बाबा पण आमची मागणी जर चूक झाली ती माफ कर आणि सर्वांना यश प्राप्त कर. हे टोलवाले छोटे धंदे त्यांना हसत ठेव का अडचण आणू नको ही नम्र विनंती आहे तुला. जय भोले बाबा शंकरा बाबा. आम्हाला माफ कर. वर्षातून किल्लेश्वर मंदिरावरून आता हरबादेवी मंदिरात एंट्री करत आहे आणि आमचा हा मानपान हरबादेवीला मान अर्पण करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि आम्ही आता पुढे चालतोय
चालत चालत आम्ही माझे सहकारी राजेश पाटील, भरत सुकास आणि सुरेश टोंबे हे आम्ही पुढे पुढे चालत आहे. त्या हरबादेवी मानासाठीच आम्ही चाललेलो आहे. आणि आम्ही दरवर्षी हरबादेवीचा मान करण्यासाठी फुल आणि फुलाची पाकळी देतो अर्पण करण्यासाठी. पुढे घ्या ते. अरे चालू आहे. जय जय. प्रकाश आमचे सहकारी फोटोग्राफर आमच्या मागे येत आहे आणि ते चांगली कामगिरी करत आहे. चांगला हातभार लागलेला आहे आणि चांगला सहकार्य आम्हाला भेटलेला आहे. जय. आम्ही आता हरबादेवी मंदिरात प्रवेश करत आहे आणि प्रकाश कोहली हे आमचे सहकारी आम्हाला पुढे आम्ही हरबादेवीच्या दर्शनाला चाललेलो आहे आणि पुढे आम्ही चालत चालत आम्ही हरबादेवीच्या दर्शनाला आलेलो आहे आणि हरबादेवीचे पुजारी आमचा मानपान घेण्यासाठी आलेले आहेत. ते आमचे भरत सुकास यांनी मानपान द्यावा. हरबादेवी माते की जय. हरबादेवी तरुण मंडळ आम्ही दरवर्षीप्रमाणे सालावारप्रमाणे मानपान देण्यासाठी आलेलो आहे. आमचं दरवर्षी हरबादेवी मान देण्यासाठी येतो आणि आमचे सहकारी पूजा करत आहे, सुका पूजा करत आहे. तसेच त्याला मदत करत आहेत आपले राजेश पाटील. हरबादेवी माटीकडे आलेले आहो आणि आम्ही बारीक मोठी करण्यासाठी यश प्राप्त व्हावं म्हणून इथे आलेलो आहोत. आम्ही देवगड तरुण मंडळाचे सदस्य हरबादेवीच्या दर्शनासाठी आणि तिचं मानपान करण्यासाठी आणि आपल्या धंद्यामध्ये यश कसा भेटेल यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि भरत सुका माझे सरकारी देवीला फुल अर्पण करून तिचा मानपान करत आहे. आणि आम्ही पुढच्या देवी आपली काय आढळ देवीच्या मानपानासाठी आम्ही पुढे आलेलो आहे. शीतला देवीच्या दर्शनासाठी आलो आणि आमचे भरत सुका मानपान करीत आहेत. फुल हार व तिचे मानवाचे कपडे ते मानपान करत आहे. आणि आम्ही इंग्लंडील शीतला देवीच्या चरणी प्रार्थना करतो तर सगळ्यांच्या धंद्यापानं यश मिळावं आणि सगळं सुख समृद्धी मिळावं हीच आमची शीतला देवीच्या प्रार्थना आहे. आणि आम्ही आपल्या पुढे हरबादेवी दरवर्षी येतो आणि दरवर्षी आपण करतो की आम्ही हरबादेवी
सर्व लोकांना जमतो कारण बारीक मोठे धंदेवाले आम्हाला यश पकडतो आणि आम्हाला ही हागदेवी आम्हाला पावते कारण तिला आम्ही लेट झालो पण ते आमची मागणी काय चुकलं असेल तर आमची माफ कर एवढं मागणं आणि आम्ही सर्व धंद्यांना कामाला त्यांना यश पकडतो आमच्या गावाला नाही यश पकडतो गावाला आणि आमच्यासाठी ना आलो सर्व गाव कोणी लोकांच्या गावासाठी आलेलो आम्ही यश पकडतो तिला आठवण येणार माझ्याकडे आम्ही काय चुकले माफ करणे तुझी इच्छा पूर्ण करणार आम्ही पुढे आम्ही हरदा देवी यांच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि तिचं मानपान करत आहे पुजारी त्यांचे ते शाल वगैरे घालत आहे आणि राजेश पाटील यांना फूल आज यांचा मानपान करत आहे. माते की जय आदर माते आम्ही तुझ्या दर्शनासाठी आलेलो आहे वर्षातून तेरेगाव तरुण मंडळ आणि फुल आणि फुलाची पाकळी आम्ही जी आणली ती स्वीकार करून घे आणि आमच्या हातून काय चुकलं बिकलं असेल ते माफ कर आणि धंद्यापाण्याला यश दे आणि सगळ्यांना सुख समृद्धी मिळू दे आणि सगळ्यांना यश मिळू दे आणि कामाधंद्याला ते तिथे कामावर होते त्यांना त्याच्यात यश मिळू दे धंद्याला जाते त्या धंद्याला यश मिळू दे सर्वात यश मिळू दे अशी आमची तुमच्या त्यांनी प्रार्थना दरवर्षी संदीप शिप्पे हा येणार तो बोलका होता बोलणार होता आम्हाला काय माहित नाही बोलत कधी माहित नाही घेतला पण आम्ही जे चुकलं असेल ते माफ कर आणि ते संदीप शिप्पे हा संदीप शिप्पे त्याच्या पुस्तकाने येऊ ना सांगतो नाहीतर तो दरवर्षी त्याला आठवण येते संगम शिपे अरे बारीक मोठ्यासाठी धंदे त्यांना नल दे माकून दे चिऱ्या दे पण त्यांना यश दोन पैसे त्यांच्या हातात एवढी ही मागणी तुझ्याकडे मागायला लागली आपण माते माते की जय. जय श्री राम बोलो जय श्री राम 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 पूजा बोधारे पूजा बोधारे
मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापाचं जाते काय. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापाचं जातंय काय. आम्ही मुंबईचे राज हाव, दर्या गिलाचे राज हाव. आम्ही मुंबईचे राज हाव, दर्या गिलाचे राज हाव. आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. एकविरायचा आशीर्वाद आम्हाला, तिची साथ आहे आमचे धंद्याला. पोर लोटाव आम्ही सागराला, दर्यांचा तो मावर माराला. एकविरा आईचा आशीर्वाद आम्हाला, तिची साथ आहे आमचे धंद्याला. होर लोटतो आम्ही सागराला, दर्यान जातो मावर माराला. एकविरा माऊलीचे किरपेशी जायले कोली लोकांचं नाव. एकविरा माऊलीचे किरपेशी जायले कोली लोकांचं नाव. आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. 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 आणि नागवा निघाला डोलीला, यश ओमर त्याचे संगतीला. त्यानं कसा घातलाय अंगायला, लाल रुमाल नेसलाय कमरेला. लाल गोंद्याची डोक्यावर टोपी, घेतले होरीचे वल्ले हाती. सोडले पाण्यानं सोन्याचे जाळे, झाले सोन्याची दौलत आणले. अश्विनी नागविनी ही निघाली बाजाराला. त्यांना बरगत दे. अजून तुझा याच्यापेक्षा तुझा भुजाला अजून मान आणि मोठा देव आणि माझी लोकं पाच करून दे. आणि करत दे. अर्मदे माते की जय. या सुका कारणे देव वेरावला. आवाज वैकुंठ सांडोले. आवाज वैकुंठ सांडोले. संत सद राहिला त्या सुका कारणे देव वेरावला. गोपाल कृष्ण भगवान की, हरबादी माते की. समस्त तेरिकर तरुण मंडळ, मशान देवी तरुण मंडळ, आई हरबादेवी मावले, मशान देवी माता आणि माझे इंदिरा देवी माता, जे काय आम्ही जे काय प्रशासनाचं काय केलेलं आहे हे सांभाळून घे. काही चुकलं असेल ते आम्हाला क्षमा असावी. मावले जे काय तुम्ही आता दिलं लहान धंदेवाल्यांना
छान दिलेला आहे. सर्वांच्या घरामध्ये थोडी ना थोडी तरी रोजीरोटी चालू केली झालेली आहे. अशीच रोजीरोटी येणाऱ्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये तर आम्हाला देत राहा. छोटे मोठे धंदेवाले पण त्यांना पण द्या. सगळ्या कुठल्या ना कुठल्या दरवाजे काही मुले तुझे हजारो दरवाजे आहेत भाषांचे असे दरवाजे ओपन कर आणि उघड आणि लहान मोठे धंदेवाल्यांना पण फुलना फुलाची पाकळी देत राहा अशी मी मागणे मी तुझ्यासोबत विनंती करतो. आई इंगला देवी माते की जय, हलवा देवी माते की जय, आई मशान देवी माते की आम्ही दरवर्षी हरवादेवी जातो. हिरादेवी, धारावी, खोकलादेवी आम्ही मान देऊन आलेलो आणि आता आम्ही हरवादेवी रूपाने या मान देतो आहे. जर काय चुकलं असेल ते माफ कर आणि सर्वांना चांगलं ठेव आणि चांगलं भरभराट दे. हे असे पाले आले बघ तशी कोळवी येऊन दे जवळ. डिझेल कमी पडेल, पेट्रोल कमी येईल, पण भरपूर माती मिळेल. जय इंग्लंड मातो हरवादेवी माते तेरेकर तरुण मंडळ तसेच आपले हरविजय व मसानदेवी यांनी हा मानपान केलेला आहे. तो फार चांगल्या रीतीने मस्त चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि सर्वांना आपल्या मोठ्या होडी ते लहान होड्यापासून सर्वांना बरकत दे. आणि जो बी कोणी सर्व्हिसवाला असेल त्यांना पण थोडंसं यश दे आणि त्यांना पण सर्व्हिसला जास्त संधी मिळू दे. असं आई एकविरा माते की जय, हरवादेवी माते की जय. सालाप्रमाणे आमचा हा कार्यक्रम हरवादेवीचा दरवर्षीप्रमाणे होतो. त्याच्यात सहभागी जास्त होणारे जास्तीत जास्त कार्यकर्ते नंदू सौदी, विजय सुकाचा, राकेश सुकाचा, या लोकांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यांना तो पार पाडणार आहे. आणि आमच्या हरवादेवीला वंदन करून आमच्या सर्व लहान मोठ्या धंदेवाल्यांना चांगलं यश त्यांच्या सर्व खानदारांना आणि चांगलं सुख येऊ दे, चांगली भरभराट येऊ दे हीच माझी हरवादेवीचा प्रार्थना आहे. आई इंगलादेवी माते की जय, हरवादेवी माते की जय. देन देवान दिलन आम्हाला कौर पीक दर्याच रेती मिठ आणि मावर 80 आमची शेतीवर कोल्यानं पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यानं पोसतोय समिंदर देवाची कृपा आम्हावर कोल्यानं पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यानं पोसतोय समिंदर देन देवान दिलन आम्हाला कौर पीक दर्याच रेती मिठ आणि मावर 80 आमची शेतीवर कोल्यानं पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यानं पोसतोय समिंदर देवाची कृपा आम्हावर कोल्यानं पोसतोय समिंदर जगतोय आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला मार्गदर्शन कर आमच्या पद्धतीने प्रकाश कोळी याने खरोखरच
चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सकाळपासून तो आमच्या 8 वाजल्यापासून आमच्या बरोबर आहे तो. आणि जे आमचे कुक म्हणजे जेवण बनवणार आहे ते जनार्दन पिकले आणि योगेश तेरेकर आणि कोण आहे तिचा आणि करण तेरेकर यांचे फार आभारी आहेत का त्याने आम्हाला जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि बनवून दिलेली आहे. भरपूर व्यवस्था आहे. आणि या पुढच्या वर्षी पण अशीच व्यवस्था करू दे अशी आम्ही त्यांच्याकडून आशा बाळगतो. मुंबईचं राज आम्ही दर्याचं राज आम्ही 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 खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापाचं जाते काय आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापाचं जातंय काय आम्ही मुंबईचे राज हाव दर्या गिलाचे राज हाव आम्ही मुंबईचे राज हाव दर्या गिलाचे